पाहायला मिळते. बरोबर आहे. देशमुख कुटुंबियांच्या काळजावर मनावर झालेली ही जखम कधीही भरून न येणारी आहे. आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं अशीच सगळ्यांची मागणी आहे. पण सध्या जी काही कारवाई होईल ती या जखमेवरची तात्पुरती मलमपट्टी ठरू नये अशी माफक अपेक्षा देशमुख कुटुंबियांकडून केली जाते. मनोज जरांगे पोहोचलेले आहेत त्यांच्या भेटीसाठी. हा आक्रोश, हा टाहो उभा महाराष्ट्र पाहतोय आणि सांत्वनाचा हात धनंजय देशमुख आणि देशमुख कुटुंबियांच्या पाठीवर महाराष्ट्राकडून आहे. फक्त मागणी आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शासन व्हावं आणि सगळ्यात जास्त मागणी राजकीय वर्तुळातून केली जाते ती म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची. कारण का वाल्मिक कराड हा आमच्या जवळचा माणूस आहे असं धनंजय मुंडे सातत्यानं म्हणत होते. तो वाल्मिक कराडच या सगळ्या प्रकरणामध्ये क्रमांक 1 चा आरोपी ठरलेला आहे. आरोपपत्रामध्ये तो क्रमांक 1 चा आरोपी आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात सरकारी पातळीवर काय पावलं उचलली जातात आणि न्यायालयीन पातळीवरती देशमुख कुटुंबियांना न्याय मिळतो का हे प्रश्न सध्या महाराष्ट्र विचारतोय. लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. गोविंद, आपण पाहिलं गेले 2 महिने धनंजय देशमुख सातत्यानं न्यायासाठी लढतायत, मोर्चे काढतायत, भेटी घेतायत, पण अजूनही त्यांना न्याय मिळू नये ही किती मोठी शोकांतिका आहे. ती एक प्रक्रिया आहे. प्रज्ञा, सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की एखादी घटना घडल्यानंतर त्याचा तपास होणार आहे, तो तपास न्यायालयात जाणार आहे, न्यायालयात सुनावणी होणार आहे आणि सुनावणीनंतर ती पुढची क्रिया घडणार आहे. मात्र ज्या पद्धतीनं पोलिसांनी या संदर्भात काम केलंय ते सुद्धा कुठेतरी वाखाणण्याजोगं आहे. कारण 80 दिवसामध्ये एक चार्जशीट तयार झालं. 180 दिवसाचा वेळ होता पोलिसांकडे खरं तर दोषारोप दाखल करण्यासाठी. मात्र त्यांनी ते 80 दिवसात पूर्ण केलं आणि जे तथ्य समोर आणलंय, जे आपल्याला दोषारोपपत्रातून एबीपी माझानं पहिल्यांदा लोकांसमोर मांडलं, ते बघितल्यानंतर 100% ह्याच्यामध्ये न्याय होणार आहे अशी भावना आता सगळ्याची तयार झाली. आणि आपण बघतो की राज्याचे गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांनी सांगितलेलं आहे की या संदर्भात आम्ही फास्ट ट्रॅकवरती, आपण बघायचं ते आता की 12 तारखेला पहिली सुनावणी ज्यावेळेस होणार आहे या खटल्याची केस जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये, त्यावेळी फास्ट ट्रॅकवर ही सुनावणी होईल का. आणि उज्ज्वल निकम सारखे एक वकील ज्यांची मागणी सातत्याने होत होती त्याने ते वकीलपत्र स्वीकारलंय. कदाचित ते जर लवकर उभा टाकले आणि सुनावणी झाली तर न्याय लवकर होऊ शकेल. मात्र आता केवळ न्याय नाही तर मी परत तोच प्रश्न विचारतोय जो प्रश्न धनंजय देशमुख विचारतायत की आता आम्हाला कसला न्याय हवाय. केवळ शिक्षा होणार आहे का. जर उशिरा झाली तर परत त्या आरोपीसाठी ते अभय असेल. त्यामुळं ती आता शिक्षा कधी होते, ती प्रक्रिया कशी होते हे पाहणं महत्वाचं आहे. परत एकदा प्रश्न त्याचाच येणार आहे की या सगळ्या आरोपींना राजाश्रय होता का, राजकीय बळ होतं म्हणूनच त्यांनी हे कृत्य केलं का. आणि म्हणून मग धनंजय मुंडे यांच्या संदर्भाने पुन्हा प्रश्न विचारला जातोय की धनंजय मुंडे हे राजीनामा देणार आहेत का. नाही गोविंद, इंग्रजीमध्ये एक खूप चांगली उक्ती आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणामध्ये न्याय मिळावा अशी मागणी केली जाते. दुसरा मुद्दा राजकीय पातळीवर असा आहे की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये. अधिवेशन सुरू झालंय, नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा ह्या मागणीला देखील जोर आलाय. त्या संदर्भात काय अपडेट्स आहेत? राजीनामा कधीपर्यंत दिला जाऊ शकतो किंवा खरंच घेतला जाणार आहे का राजीनामा? प्रज्ञा, राजीनाम्यासंदर्भात अनेक प्रवाद आपण पाहिले की म्हणजे अजित पवार अनेक वेळा म्हणले की धनंजय मुंडे ह्याच्यात जर दोषी नसतील तर आम्ही राजीनामा त्यांचा घेणार नाही. पण हे होत असताना आता लोक प्रश्न विचारतायत की कुणाच्या बळावरती, कुठलं राजकीय पाठबळ ह्या सगळ्या लोकांच्या सोबत होतं ज्यांनी एवढं कोऱ्याची परिसेवा त्यांनी गाठली. म्हणून आपण रात्री बघितलं की या संदर्भात बैठक झाली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झाली, अगदी तास दीड तास चर्चा झाली आणि ही सगळी चर्चा केवळ धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात झाल्याचं पाहायला मिळत आहे. कदाचित आज अधिवेशन ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस याचे पडसाद तर उमटणारच आहेत. पण त्यापूर्वी किंवा त्याच्यामध्ये 100% धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात चर्चा होणार आहे. अर्थात अजित पवार ती कोणती भूमिका घेतात किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात नेमकं काय म्हणतात, कारण ह्या दोन्ही नेत्यांची धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली भूमिका महत्वाची राहिलेली आहे, या खटल्या संदर्भात महत्वाची राहिलेली आहे. मात्र ज्यावेळी त्यांनी हे सांगायचा प्रयत्न केलाय की धनंजय मुंडे जर याच्यामध्ये दोषी नसतील तर त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. आता मात्र लोक पुढे जाऊन प्रश्न विचारतायत की कुणाचं राजकीय पाठबळ होतं ज्यामुळं वाल्मिक कराड यांनी या लोकांच्या मागे शक्ती उभा केली आणि ही शक्ती उभा केल्यानंतर या आरोपींनी असं कृत्य केलंय. त्यामुळे अशा कृत्य करणाऱ्या एका गुन्हेगारांना जर तुम्ही पाठीशी घालणार असाल तर मग त्या राजकीय नेत्यांना अभय का द्यायचा असा प्रश्न विचारताय. त्यामुळे स्वाभाविक आहे यावर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना याचं उत्तर द्यावं लागेल कदाचित. गोविंद, या सगळ्यामध्ये प्रश्न असा उपस्थित होतो की संतोष देशमुख यांच्या मुलांचं काय, त्यांच्या बायकोचं काय.
त्यांच्यासमोर हे फोटो आल्यानंतर त्यांची अवस्था काय झाली असेल? खरं तर कुटुंबापासून हे फोटो दूर ठेवले गेले होते. मला प्रज्ञाबरोबर आठवतं की ज्या दिवशी 9 तारखेला ही घटना घडली आणि 9 तारखेला एक फोटो व्हायरल झाला होता. तो फोटो खरं तर शवविच्छेदन होण्याच्या पूर्वी काढलेला एकच फोटो होता आणि त्या फोटो नंतर त्याचे परिणाम राज्यभर जाणवले. तो फोटो सुद्धा धनंजय देशमुख यांनी बघितला नव्हता. मी त्यांना खासगीमध्ये सुद्धा विचारलं होतं की तुम्ही तो फोटो बघितलाय का? तर नाही म्हणले, मला वेदना होतात. तो एक फोटो जरी बघितला तरी मला वेदना होतात. आणि ज्यावेळी आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे फोटो व्हायरल होत आहेत ते त्यांच्या कुटुंबियांच्या समोर दाखवले जात नाहीयेत. मात्र काल हे ज्यावेळेस फोटो समोर गेले त्यानंतर आपण बघतो की त्यांचा भावनाचा उद्रेक झालाय. ते स्वतःला आवरू शकत नाहीयेत आणि कल्पना इतर व्यक्ती करू शकत नाहीये. त्यामुळे आपण तर म्हणजे ज्या लोक बघतायत त्या लोकांना स्वतःला आवरता येत नाहीये. तिथे कुटुंबाची अवस्था काय केली झाली असेल याची कल्पना न केलेली बरी. एक मात्र खरं आहे की कुटुंबातील व्यक्ती काल रात्रीपासून ज्यावेळेसपासून हे फोटो व्हायरल झालेत त्यावेळेसपासून ते सुद्धा एकमेकाला बोलण्याच्या तयारीत नाही आहेत. धनंजय देशमुख कालपासून प्रश्न विचारतोय की माझ्या भावानं एवढं कुणाचं काय वाईट केलं होतं ज्यातून त्याची इतके निर्घुणपणे हत्या झाली. प्रश्न अनेक उपस्थित होत आहेत. प्रश्नचिन्ह मोठं होत चाललंय. प्रतीक्षा आहे ती उत्तराची. गोविंद, या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीनं मारहाण केली गेलेली आहे, ज्या पद्धतीनं अमानुष कृत्य केलं गेलंय ते सगळ्यांना हादरवणार आहे, धक्का देणार आहे. मनोज जरांगे सध्या धनंजय देशमुखांच्या भेटीला पोहोचलेत. गोविंद, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.